आता पाहुयात बातम्या विस्ताराने। महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय। नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीमध्ये येतात। बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहुयात। आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावरती या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याची संपूर्ण तयारी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे भव्य असा मंच तयार करण्यात आलेला आहे, ज्यावरती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला असणार आहे। त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडून असणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचंही नाव या पत्रिकेत आहे, त्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। तर याच घडामोडींसंदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरून सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, महत्त्वाचा मुद्दा, कार्यक्रम सरकारी आहे, नमो महारोजगार असं नाव देण्यात आलेलं आहे, मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा कार्यक्रमाचं निमंत्रण, त्यामुळे साहजिकच चर्चांना उधाण आलेलं आहे। तर बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय आणि या कार्यक्रमासाठी, या महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे आणि विशेष म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे। त्याच्यामुळे आज शरद पवार, सुप्रिया सुळे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्याचबरोबर बारामतीमध्ये जो पवारांचा गड मानला जातो त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो म्हणजे चर्चेला आहे ते म्हणजे एकाच मंचावर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का। त्यामुळे या सर्व घडामोडी आता पाहता राज्याच्या राजकारणामध्ये आता महत्त्वाचा विषय, आजच्या दिवसातली महत्त्वाची घडामोड हीच आहे की नमो महारोजगार मेळाव्यामध्ये शरद पवार येणार का। पुन्हा एकदा जाऊयात, सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते बारामतीमध्ये करण्यात आलेलं आहे। खरं तर बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, मात्र असं असताना त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या नावाने हा महारोजगार मेळावा जो आहे तो बारामतीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण पाहू शकतो की लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्येच त्या ठिकाणी आता शरद पवारांच्या बारामतीमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाने हा कार्यक्रम जो आहे तो होते आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील घडताना पाहायला मिळते आणि एकंदरीतच या रोजगार मेळाव्यामध्ये खरं तर मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच बारामती लोकसभा जी जागा आहे त्या जागेवरून देखील गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खल सुरू आहे आणि त्यामध्ये आता या मेळाव्यामुळे भर पडणार आहे। खरं तर 5 जिल्ह्यातील जे काही तरुण आहेत त्यांना जवळपास 20,000 तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रभाव पाडणारा हा संपूर्ण रोजगार मेळावा जो आहे तो या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकीय चर्चेला आता उधाण आलेलं आहे। नक्कीच बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला, यांचा गड मानला जातो आणि त्याच ठिकाणी नमो महारोजगार मेळावा होतोय। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये संपूर्ण शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय खरं तर या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुतीच्या माध्यमातून होतंय का असं देखील पाहायला मिळतंय। आपण पाहतोय संपूर्ण बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही हे बॅनर लावण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती शहरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने महारोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर या महारोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 200 कंपन्यांच्या माध्यमातून
20,000 पदांची भरती जी आहे ती थेटपणे करण्यात येणार आहे। 2 आणि 3 मार्च रोजी हा भव्य असा रोजगार मेळावा जो आहे तो या ठिकाणी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्येच हा महारोजगार मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आणि यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती।